हॅलो कांचन. कांचन कांचन म्हणजे रोल नंबर 74 कांचन घुसे, आताची केळवदे. सो कांचनबद्दल फर्स्ट मीटिंग आठवली तर आठवते की बॉयकट, टॉल, शांत मुलगी. पण ती तेव्हाच शांत वाटली, नंतर ती कधी शांत वाटली नाही. कांचन नी लोकलाईट आणि हॉस्टेलाईट अशा दोन्ही फेज एन्जॉय केल्यात. फर्स्ट इयरला ती काकूंकडून यायची, त्याच्यामुळे स्कूटी घेऊन यायची आणि बरेचदा मला उठवायची हॉस्टेलवरून आणि आम्ही तिच्यासोबत कॉलेजला जायचो, पोस्टिंग्सला जायचो. बरेचदा आम्ही लेट पोचायचो, तेव्हा ती आमची प्रॉक्झी पण मारायची, स्पेशली नागपुरे सरांच्या लेक्चरमध्ये. आणि अशा खूप साऱ्या मेमरीज आहेत. पहिले ती लोकलाईट होती, मग नंतर हॉस्टेलला आली, माझी रूममेट पण झाली. सो वी स्पेंड लॉट्स ऑफ टाईम टुगेदर अँड लॉट्स ऑफ मेमरीज आर देअर. नंतर ती मुंबईला पण होती, त्याच्यामुळे त्या पण मेमरीज आहेत. तर अशी कांचन, तिच्याबद्दल काही गोष्टी सांगायच्या तर काम खूप नीटनेटकं, सगळं तिचं कपाट आणि सगळ्या वस्तू नीट ठेवणार, सगळ्या गोष्टींची काळजी घेणार, ते वस्तूंची असो की माणसांची. मी कधी कांचनला कोणाशी असं खूप जोराने भांडताना बघितलं नाही. राग यायचा तिला, पण देर आर अदर वेज टू एक्सप्रेस इट. आणि अशी कांचन सगळ्यांशी, म्हणजे इवन हॉस्टेलमध्ये, कॉलेजमध्ये, शी वॉज अ पार्ट ऑफ मोस्ट ऑफ द ग्रुप्स. म्हणजे सोशल प्राणी असं म्हटलं तरी चालेल. त्याच्यामुळे तिला खूप साऱ्या गोष्टी कळायच्या पण, आणि ती माझ्याशी शेअर पण करायची. त्याच्यामुळे अशी खूप बडबडी कांचन, आणि खूप बडबड करत राहायची, प्रत्येक गोष्ट तिला सांगायची असायची. अभ्यासाबाबतीत पण सगळ्यांना वाटायचं ही इतकी बडबड करून हिला इतके छान मार्क्स कसे येतात. पण मी तिला क्लोजली बघितलं, तिचं कॉन्सन्ट्रेशन, तिचा स्टडी पॅटर्न वॉज सुपर. शी knows what to read, what to skip. She used to take guidance from her seniors from हिंगणघाट. आणि तिचं बुक मार्क केलेलं असायचं आणि छान वाचायची, छान अभ्यास करायची, तेवढंच एन्जॉय पण करायची. त्याच्यामुळे प्रत्येक फेज ती लाईफचा फुल्ली एन्जॉय करायची. तर अशी कांचन माझ्या प्रत्येक जी एम सीच्या पार्टमध्ये, नॉट ओन्ली जी एम सी, माझ्या लाईफच्या प्रत्येक पार्टमध्ये सोबत होती आणि असणार. तर कांचनच्या काही फनी गोष्टी सांगायच्या म्हटलं तर फर्स्ट इयरमध्ये ती डिसेक्शन करताना बरेच वेळा पडायची. त्याच्यामुळे आम्ही तिला सपोर्ट करायचो, उचलून एका साईडला बसवायचो, काहीतरी खायला द्यायचो. सो हे असं बरेचदा व्हायचं. आणि इवन लेक्चर्समध्ये शी यूज टू स्लीप ड्युरिंग द लेक्चर्स, स्पेशली पोस्ट लंच फिजिओलॉजी लेक्चर्स. जेव्हा तिचं रायटिंग स्टॉप झालं तेव्हा समजायचं कांचन आता झोपते. आणि नंतर म्हणायची नाही, टीचरला कळत नाही कारण मी स्पेक्स लावला आहे, त्याच्यामुळे त्यांना नाही कळत. आणि खरंच ते कधी कळलं पण नाही कोणत्याच टीचरला. सो अशी आमची बॅक बेंचर्सची मस्ती सुरू राहायची. नंतर फक्त म्हणजे कांचनबद्दल नाही, मला जयंतबद्दल पण बोलायला आवडेल, कारण बोथ आर माय क्लोज फ्रेंड. जयंत एकदम शांत, हुशार मुलगा. आम्ही त्याच्या घरी पण गेलेलो, म्हणजे घरी म्हणजे रूमवर. तिथे काकू आले होते. ही इज फ्रॉम व्हेरी सिम्पल फॅमिली, आणि त्याचा एम होता कार्डिओलॉजिस्ट व्हायचा. जयंतनी दिलेलं कार्ड, ग्रीटिंग्स, हाताने लिहिलेलं कार्ड्स अजूनही माझ्याकडे आहे. त्याच्यामुळे जयंतसोबतच्या पण खूप सारे मेमरीज आहेत. नंतर सगळे इंटरेस्टेड आहेत ते त्यांच्या लव्ह स्टोरीमध्ये, त्याच्याबद्दल पण थोडंसं. तर जयंत आणि कांचनची लव्ह स्टोरी ती कधी सुरू झाली आहे ती कदाचित फक्त जयंतला माहीत असेल. मला कांचनचा पार्ट जास्त माहिती आहे. तर कांचनला कधी रिअलाईज झालं? कांचनला खरं तर रिअलाईज झालंच नाही. कांचनच्या घरच्यांनी तिचं लग्न ठरवलं आणि कांचन घरून आली, तिने सगळ्यांना स्वीट्स वाटले, आणि त्या रात्री ती माझ्याशी बोलत होती, मी स्वीट्स वाटते बट आय एम नॉट हॅपी, आय डोंट नो व्हॉट्स गोईंग ऑन. असं तिचं थोडंसं विचारचक्र सुरू होतं. आणि नंतर थोड्या दिवसात कळालं की ते मॅरेज कॅन्सल झालं, इवन घरच्यांनी कॅन्सल केलं. सो ड्युरिंग दिस पिरियड शी रिअलाइज वॉट शी वॉन्ट्स. आणि त्याच्यानंतर ती जयंतशी परत बोलली. जयंत त्याच्या अगोदर बोललेला, केव्हा एक्झॅक्ट मला माहीत नाही, पण रिअल पार्ट तिथून सुरू झाला. आणि मग ते त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाली. पण लव्ह स्टोरी सुरू झाल्यानंतर पण भरपूर स्ट्रगल होता. त्याच्यानंतर दोघांनी पण पी जी केलं, आणि दोघांना पण घरच्यांना कन्व्हिन्स करूनच लग्न करायचं होतं. त्याच्यामुळे यात भरपूर वेळ गेला त्यांचा, म्हणजे पेशन्सच चेक केला घरच्यांनी पण, असं म्हटलं तरी काय हरकत नाही. तर आणि असे दोघं शेवटी त्यांचं लग्न झालं. आय स्टील रिमेंबर ऑन माय डॉटर्स बड्डे, 8 जून.
आणि त्याच्यानंतर दे हॅव 2 लवली किड्स आणि नाऊ बोथ आर सक्सेसफुल इन देअर करिअर. जयंत ॲज एंडोक्रायनॉलॉजिस्ट आणि कांचन ॲज इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट. रिसेंटली दे स्टार्टेड देअर ओन हॉस्पिटल प्रॅक्टिस. सो खूप साऱ्या आठवणी आहे. आपण रियुनियनला भेटूया आणि पुन्हा सगळ्या आठवणींना उजाळा देऊया. मे गॉड ब्लेस यू बोथ. लव यू. भेटूया लवकरच.